अजितदादा पवार यांना पहिलं तर काळजापासून भावपूर्ण श्रद्धांजली. आणि दादांना श्रद्धांजली द्यायला नको वाटतंय का माहितीये का? की असं वाटतं एकतर आपण झोपीत आहोत आणि ही स्वप्न पडलं आणि आपण सकाळी जागे झालोत आणि स्वतःच्या मनाला समजून सांगितलं, अरे हे किती स्वप्न वाईट होतं, दादा तर जिवंत आहेत, नाही झालेलं काही विमान अपघात वगैरे असं काहीतरी घडावं वाटतं. किंवा दादानी जनतेसमोर यावं आणि सांगावं की ज्या घड्याळामुळे दादाला ओळखलं गेलं ना, हातातल्या घड्याळामुळे, की अजितदादा आहेत म्हणून, तर दादानी परत जनतेसमोर यावं आणि असं सांगावं की मी त्या दिवशी येणार होतो सभेला, पण मग अचानक मला काम निघलं आणि मी यायचं कॅन्सल केलं. पण एक जणानं माझं घड्याळ मागितलं होतं, मी आपलं त्याला घड्याळ दिलं, तो मी नाहीच आहे. असा काहीतरी चमत्कार घडावा असं नेहमी नेहमी वाटायलं. की मन मान्यच करत नाही की दादाचा विमानाचा अपघात झाला किंवा दादा हे जग सोडून गेले. कारण ही एक असं स्वप्नात घडल्यासारखं घडलं की एका सेकंदाच्या सगळा खेळ म्हणजे सगळं काही संपवलं. एक वैचारिक वाद आणि राजकारण जर सोडलं बाजूला, तर दादासारखा रॉयल माणूस नाही बरं का. अरे नेहमी जनतेला बोलत असताना मी ती गौतमी पाटीलचे काही व्हिडिओ बघितले होते की गौतमी पाटील बैलापुढं नाचली. अरे जनतेला खळखळून हसवणारे दादा. दादानी कधी बोलताना विचार केला नाही पोटात एक आणि पोटात एक कधी धरलंच नाही. जनतेचं एखादं काम होत नसेल तर दादानी डायरेक्ट सांगा, अरे तुमचे तुम्ही कामं करा की सारखं सारखं काय मागताय, सांगणारे दादा होते. त्या गोष्टीवरून दादाला ट्रोल केलं जायचं, पण जे आहे ते दादा स्पष्ट बोलत होते. बाकीच्यांसारखं असं कधी दादानी सांगितलं नाही, हो आम्हाला मतदान द्या, आम्ही तुम्हाला हे करू ते करू. अशा आश्वासनं, खोटे आश्वासनं दादांनी कधीच दिले नाहीत. जे आहे रोखठोक बोलणारे, निर्मळ मनाचे असे अजितदादा होते. खरंच म्हणजे एक हिरा गमावलाय राजकारणाने. ह्या महाराष्ट्राचा किंवा पिंपरी चिंचवडचा विकास, बारामतीचा विकास खूप केला दादांनी. नेहमी म्हणजे पहाटेपासून दादा कामात असायचे, पहाटेपासून, आणि त्यांनी सांगायचे पण. आणि दादा हे वेळेचे खूप पक्के होते. पण एक सांगू का, दादाच्या बाबतीत मात्र काळ आणि वेळ सोबतच आली. काय म्हणतात ना, वेळ आली तर काळ नाही यायला पाहिजे आणि काळ आला तर वेळ नाही यायला पाहिजे. खूप म्हणजे खूप वाईट घटना घडली. स्वतःला मान्यच होत नाही की दादा ह्या जगात नाहीत, मान्यच होत नाही. आणि मग असं वाटतं की काहीतरी चमत्कार व्हावा, दादानी येऊन सांगावं की अरे मी ती एक जणाला घड्याळ दिलेलं आहे, माझं यायचं कॅन्सल झालं, मी आलोच नव्हतो, मी जिवंत आहे, तुम्हाला इतक्या लवकर मी सोडून जाणार आहे का, मला आणखीन विकास करायचा आहे, असं काहीतरी दादानी येऊन बोलावं.